निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। संगमनेर खुर्द येथील वैदुवाडी परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या तरुणाच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। हा अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे। गुन्हा दाखल करून घ्या, अन्यथा मृतदेह पोलीस ठाण्यातून हलवणार नाही अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी घेतल्यानं एकच धावपळ पोलीस प्रशासनाची उडाली होती। आज सकाळपासून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते। अखेर सोमनाथ वागचौरे यांच्यासह नीलमताई खताळ, सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे यांच्या मध्यस्थीमधून पर्याय काढण्यात आला। अखेर 20 तासानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतलाय। संगमनेर खुर्द येथील वैदुवाडी परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या तरुणाच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून हा अपघात नसून घातपात असल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केलाय। मृत तरुणाचं नाव हे सूरज सूर्यभान शिंदे, वय वर्ष 33, राहणार वैदुवाडी, संगमनेर खुर्द असा आहे। गुरुवारी रात्री कचरा टाकण्यासाठी घराबाहेर गेलेल्या सूरजवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केलाय। घटनेनंतर गंभीर अवस्थेत सूरजला उपचारासाठी एसएमबीटी इगतपुरी येथे दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सूरजच्या डोक्याला जबरदस्त मार लागलेला असून हात पायाला गंभीर जखमा झालेल्या आहेत। तसेच बरगडी देखील मोडलेली आहे। या जखमा पाहता हा साधा अपघात नसून नियोजित हल्ला असल्याचा त्यांचा ठाम विश्वास झालाय। दरम्यान वैदुवाडी परिसरात रात्रीची घटना घडल्यानं आमदार अमोल खताळ शासकीय विश्रामगृह येथे असल्यानं त्यांची भेट घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक त्या ठिकाणी जमा झाले होते। कुटुंबियांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन हा मृत्यू अपघाती नसून घातपात असल्याची माहिती दिली। या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अपघात म्हणून नोंद केल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दुसरा गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलिसांनी कुटुंबियांना स्पष्ट केलं होतं। त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत नातेवाईक तीव्र संतापलेले होते। दोषींवर कठोर कारवाईची मागणी नातेवाईक करत होते। अखेर आज यावर तोडगा काढत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे तसेच मध्यस्थींच्या वतीनं या ठिकाणी नातेवाईकांची मागणी जी आहे ती मान्य करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात मात्र तणावाचं वातावरण निर्माण झाले। आता पुढील तपास कशा पद्धतीनं शहर पोलीस करतं याकडे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सर्व तालुक्याचं लक्ष आता, त्याचबरोबर शहराचं लक्ष आता या तपासाकडे लागलेलं आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर।